स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि डेली ब्लॉगमध्ये। आज बऱ्याच दिवसानंतर डेली ब्लॉग करते कारण आज आहे दत्त जयंती आणि त्यानिमित्ताने मी पाया पडायला चालले मठात। सगळीकडे मस्त भजनांचा आवाज येतोय आणि वातावरण अगदी मंगलमय झालंय। सो चला मी जाते, दर्शन घेते आणि आजच्या दिवसामध्ये जे करते तुम्हाला शेअर करते। सो चला व्हिडिओ पुढेपर्यंत बघा। आणि आज आहे ना पौर्णिमा आहे, चंद्र इतका पूर्ण दिसतोय ना, मला खूप जास्त आवडलं। मी ते तुम्हाला दाखवते। आता मी ना 16 नंबरच्या पुढे म्हणजे चेक नाक्याला जे दत्त मंदिर आहे तिकडे जाते। इथे बघू शकता श्री दत्त जन्मोत्सव व श्री सत्यनारायण महापूजा असं इथे आहे। सगळं मस्त लाइटिंग लागलेली आहे। सो इकडेच मी आता जाते, दर्शन घेते। वाव, छान वाटते। खुशिहाल गला काबरी बाहेरूनच दर्शन घेतलं कारण प्रचंड प्रमाणात गर्दी होती, बाजूला भंडारा सुद्धा होता आणि खूप छान वाटलं कारण तुम्हाला मी दाखवलं, बघितलं असेल बऱ्याच दिवसानंतर मी भजन ऐकलं। लास्ट भजन मी गणपतीमध्ये ऐकलं होतं आणि ते आता इतक्या वर्ष व्हायला नाही आलंय, 7-8 महिने झाले। सो खूप छान वाटलं, मनाला प्रसन्नता वाटली, मस्त वाटलं। सो आता बघूया कुठे जाते। पौर्णिमा आहे, मी म्हटलं होतं ना, खूप छान चंद्र वाटतं। बरेच महिने खाल्लं नाही आहे हा, खरं सांगते। मी पिझ्झा वगैरे, बर्गर वगैरे अशा गोष्टी खात नाही। सो आता चला एक पिझ्झा खाते बऱ्याच दिवसानंतर। आता मी आले पिझ्झा खायला। एक मार्गेरिटा पिझ्झा मागवलाय आणि गार्लिक ब्रेड। सो असं मी खाऊन जाणार आहे ताईकडे कारण मार्गशीचा दुसरा मार्गशीर्ष आहे। सो तिने मला जेवायला सुद्धा बोलवलं आहे। सो इथले खाऊन मी तिकडे जाणार आहे। आता जाता मला मस्तपैकी मुळ्याची भाजी भेटली, म्हटलं चला घेऊन जाऊया। एक संत्रीवाला पण दिसला, बघूया कशी आहे संत्री। 120 रुपये किलो। नको, आम्ही चाललो परत।